अयोध्या. अयोध्या फक्त एक नाव नसून हे हिंदू धर्माचे पावन व पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे शहर शरयू नदीच्या काठावर बसलेले एक प्राचीन शहर आहे. हे शहर विष्णूचा अवतार व रामचंद्राचे जन्मस्थान हे मानले जाते. राम जन्मस्थान असलेल्या अयोध्याला अवध हिंदूंसाठी 7 महत्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक सप्तपुरी मानले जाते. आज आपण पाहणार आहोत राम मंदिर व संपूर्ण अयोध्येचा प्रवास. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो मी आत्ता आहे कल्याणमध्ये. हे बघा माझ्या मावशी इथं आहे. तर मित्रांनो इथे याचं कारण आहे की मी लास्ट टाइम बनारसला गेलो होते, पण ऑफ सीझनमध्ये म्हणजे जानेवारीमध्ये. पण मित्रांनो मी या टाईमला देवदिवाळी चाललो आहे. आज आहे 12 नोव्हेंबर, 15 तारखेला देवदिवाळी आहे. तर मित्रांनो तुम्हाला सर्व काही माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. तिकडली देवदिवाळी कशी असते काय. लास्ट टाइममध्ये मित्रांनो मला जायचं होतं पण ते पॉसिबल नाही झालं. आणि या टाईमला मित्रांनो माझा एक फ्रेंड आहे जय म्हणून, तो सुद्धा माझ्यासोबत आहे. तर ट्रिप मित्रांनो अशी असणार आहे की इथून पहिल्यांदा आपण बनारसला जायचं आहे. तिथून पण 2 तासानंतर ट्रेन आहे आपली अयोध्येसाठी. अयोध्या कव्हर करायचं, अयोध्येवरून रिटर्न परत बनारसला यायचं. मग मित्रांनो 15 तारखेला देवदिवाळी आपली. तर मित्रांनो सर्व तुम्हाला मी काही शेअर करणार आहे की ट्रिप कशी असणार आहे काय. खूप मजा येणार आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू. हा प्रवास सुरू होतो कल्याणमधून. दुपारी 3ची दादर गोरखपूर ट्रेनमधून आपल्या प्रवासाला सुरुवात होते. मुंबई ते बनारस 30 तासांचा प्रवास करून आपण पोहोचतो दुसऱ्या दिवशी मध्यरात्री वाराणसीमध्ये. मजा आली का? ट्रेन मिस झाली आपली. सो मित्रांनो आपण फायनली वाराणसी जंक्शनवरती पोहोचलोय. मित्रांनो तब्बल 5 तास ट्रेन लेट आहे. 30 तासाची जर्नी 36 तासावर पोहोचलोय. लास्ट टाइम येणार तेव्हा 9 वाजता ट्रेन आली होती वाराणसीला, पण आता संध्याकाळचे 3 वाजलेत, रात्रीचे 3 वाजले. मित्रांनो तब्बल 36 तास झाले एवढी ट्रेन लेट आहे. आणि आपली जी ट्रेन होती अयोध्येसाठी ती ट्रेन मिस झाली. 11:50ची होती. आता आपण दुसरी पकडायचे जी की आहे 3 वाजताची. ती आता ट्रेन आली तुम्ही बघू शकतो अयोध्यावाली. तर बघा मित्रांनो आपण टीसीला काय तर बघून प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. खूप टाइम गेला. क्या बोलते पब्लिक? एकदम मस्त मजा आला ना. 36 तास 36 तास ट्रॅव्हलिंग नंतर हे बघ हे क्राऊड मध्ये परत टाक करायचं. परत हा क्राऊड. सो मित्रांनो आपण जी ट्रेन पकडली त्याची ही हालत आहे, कारण की खूप मित्रांनो गर्दी आहे. आपली ट्रेन मिस झाली ऑलरेडी. ती तरी 3 वाजताची आपण ट्रेन पकडली, तर त्यात एवढी गर्दी आहे ना, कशी मस्ती. तर बघूयात काय होतंय. सो मित्रांनो आपण फायनली पोहोचलोय अयोध्या जंक्शनवरती. मित्रांनो सकाळी 7 वाजलेत. खूप कंटाळा आला मित्रांनो. किती फॉग आहे बघा माझ्या मागे. मित्रांनो खूप पब्लिक आहे. एवढं पब्लिक आहे ना काय बोलूच नका. सगळा प्लॅटफॉर्म माणसाने आणि त्या बायकांनी भरला आहे. आणि मला वाटतं सगळेजण दर्शन घ्यायला चाललेत. मित्रांनो जी आमची ट्रेन होती 11:50ची ती रात्री मिस झाली, कारण की गोरखपूर जी एक्सप्रेस होती दादरवरून आली ती मित्रांनो ऑलरेडी खूप 6 तास लेट होती. टोटल 30 तासाची जर्नी 36 तासावरती गेली. आम्ही रात्री 2:30 वाजता पोहोचलो. तर त्यामुळे आमची ट्रेन मिस झाली. त्यांचं आमचं रिझर्वेशन पण केलं तर ते मिस झालं सगळं. तर तिथून मित्रांनो आम्ही 3 वाजताची जी ट्रेन पकडली त्यासुद्धा मित्रांनो खूप प्रचंड गर्दी होती. उभारायला जागा नव्हती मित्रांनो अक्षरशः. तरीसुद्धा आम्ही स्ट्रगल करत पण पोहोचलो. थोडी जागा भेटली नंतर ना आम्हाला बसायला, त्याच्यावर थोडा आराम केला. मग आम्ही आता फायनली पोहोचलोय अशा प्रकारे अयोध्या स्टेशनवरती. आता इथून पहिल्यांदा आपण आता थोडं फ्रेश होऊयात, खाऊयात, पिऊयात, नंतर मग आपण दर्शन घ्यायला जाऊयात. तर मित्रांनो आमची ओळख आहे ही इंस्टाग्रामवरूनच झाली, म्हणजे आम्ही ट्रॅव्हल कॉन्टेंट केल्यावरनं. तर हे पण जाणार ते बांधार असतं, तर बोललो आपण जाऊया सोबत ट्रॅव्हल करूयात. तर अशा प्रकारे आमची भेट झाली. आम्ही इथून मागं पहिलं कधीच नाही भेटलेलो, फर्स्ट टाईमच भेटलो ते सुद्धा अशा त्या फिल्ममध्ये. तर बघूयात मित्रांनो आपली जर्नी कशी असणार आहे काय. आतापर्यंत आपण फ्रेश व्हायचं आहे, थोडं काय तर नाश्ता करूयात, मग आपण रामदाराचं दर्शन करूयात. त्यानंतर आपण संध्याकाळी बनारसला जायचं आहे. तर चला इथे पहिल्यांदा आपण बाहेर पडूया. तर अशा प्रकारे वेटिंग एरिया आहे. तुम्ही पाहू शकता किती फॉग आहे. हे सगळं खालचं पूर्णपणे भिजले मित्रांनो हे पाण्याने. अशा प्रकारे एक्झिट
मार्ग आहे बाहेर जाण्यासाठी. हे बघा वेटिंग एरिया पूर्ण मित्रांनो फॉग आहे. जय भानुशाली, जय श्रीराम. जय श्रीराम. अरे आओ आंटी, खड़ा रहो. ये आपका है क्या? आंटी के लिए तालियां बजाओ. उतर गई नीचे. ये लीजिए आपका सामान. मित्रांनो खूप मोठं स्टेशन आहे जे की हे बघा सगळे मित्रांनो वेटिंग एरिया, स्टेशन अधिकारी म्हणजे सगळं आहे इथं. आणि आत्ताच मित्रांनो आत्ता झालं आहे रिसेंटली. मित्रांनो वरती वेटिंग एरिया खूप मोठं आहे. चला बाहेर जाऊया. तर मित्रांनो आमची जी बॅग आहे ती आता इथं आम्ही लॉकर रूममध्ये ठेवणार आहे जेणेकरून जास्त ओझं नाही होणार. तुम्ही तर मित्रांनो अयोध्येला जर आला तर तुम्हाला इथे लॉकर रूमसुद्धा अवेलेबल आहे बघा माझ्या मागं. आणि मित्रांनो खूप मोठं स्टेशन आहे जेणेकरून तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही येणार. वेटिंग एरिया आहे म्हणजे AC एरिया आहे म्हणजे सगळं मित्रांनो इथे अवेलेबल आहे. आणि तुम्ही बघू शकता किती मोठं आहे. आता रिसेंटली मित्रांनो झालं आहे 2-3 वर्षापूर्वी कदाचित. मित्रांनो खूप साफसुथरसुद्धा आहे. आता आम्ही ते बॅगा ठेवणार आहे आतमध्ये जेणेकरून जास्त प्रॉब्लेम नाही होणार. एकच बॅग कॅरी करणार आहे फक्त. तर मित्रांनो अशा प्रकारे हे बघा अयोध्या जंक्शन आहे जे की बाहेरून असा बोर्ड दिसतोय. मित्रांनो फॉग असल्यामुळे एवढं काही क्लिअर दिसत नाही आहे. हे बघा आता आपण चाललोय शरयू घाट म्हणजे मित्रांनो कुंड आहे तिथं आपण फ्रेश किंवा आंघोळ पण तिथं करायला येते. त्यानंतर आपण राम मंदिर बघायला जायचं आहे. बघत काय होतंय. अक्षय कुमार पण दिसत झाला आहे फॉगमध्ये. जिकडे तिकडे पोलीस आणि फॉग आहे. तो ढूंढ के आ रहे तो बोले 150-200 रुपया थे. ये इधर से और हमको पता नहीं था वो रेलवे स्टेशन को साइड से आगे बोलते बंद है जहाँ में वो है. पानी गर्म रहता है. पानी बहुत अच्छा है. चेहरा बिल्कुल साफ है. राम जी की मिट्टी है. 3 बार हुआ. अच्छा. अब आजकल जाने का था पर हमको ट्रेन पे समझ नहीं आया. फिर आज समझ में आया तो आज तो उज्जैन जाना है. सीधा उज्जैन जाते हैं. हाँ पहले हमने सोचा था कि बनारस घूम के जाए. कल बनारस में देव दीपावली है ना. भीड़ रहेगी उधर. बहुत भीड़ रहेगी. कुठे चाललं आपण? शरयू घाट. शरयू सर ठरलं काय करायचं स्नान करून कुठे जायचं बघ दर्शन करायला. अयोध्या स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर ई रिक्षाने शरयू घाटला जायला पर पर्सन 20 रुपये तिकीट आहे. व ही रिक्षा तुम्हाला लता मंगेशकर चौक पर्यंत पोहोचवेल. व या चौकात एक मोठा विणा तुम्हाला पाहायला भेटेल. या विणाचं वजन 14 टन इतकं असून याची उंची 40 फूट इतकी आहे. व इथून शरयू घाट 5 मिनिटांच्या अंतरावर आहे. तुम्ही इथून चालत सुद्धा जाऊ शकता. तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय शरयू घाट येते. बघू शकता मित्रांनो किती लोक पोहोचतात. हा घाट आहे मित्रांनो सगळं इथं आंघोळ करतात. तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो मोठा घाट आहे आणि सुंदर आहे. छोटी लहान मुलं वयस्कर माणसं सर्वजण आहेत. हे बघा तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो बघू शकतात आपण आता पोहोचलोय शरयू घाट येते. माझ्या मागीचं आंघोळ करतात. मित्रांनो लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वजण इथं आंघोळ करतात. हे बघा तुम्हाला सगळं आंघोळ करताना भेटणार. तिकडे तर मित्रांनो लहान मुलं इतके आहेत ना म्हणजे ट्रिप आली आय थिंक. हे बघा मित्रांनो किती लोक आहेत. हे बघा सगळी लहान मुलं आहेत ती जे की आंघोळ करतात मजा मस्ती करतात. आणि इथं बायकासुद्धा आहेत बघा या स्नान करतात. सगळी लोक मित्रांनो आहेत. फॅमिलीसुद्धा आहेत अशी. हे आणि असा घाट आहे हा नगर निगम अयोध्या. तर तुम्ही कधी जाताय आंघोळीला? आंघोळीला प्रकारे हा घाट आहे. मी आंघोळ नाही करणार आहे तो जय करणार आहे. त्याने कपडे पण काढलेत.
फक्त हातपाय तोंड धुणार आहे मित्रांनो. तर चला पहिल्यांदा आपण हातपाय तोंड धुयात, थोडं फ्रेश होऊयात, तुम्हाला सर्व काय दाखवतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आता मी फ्रेश झालोय. जयने आंघोळ केली आणि जय सुद्धा तयार झालाय मस्तपैकी. आमच्या ज्या बॅगा होत्या त्या आम्ही लॉकरमध्ये ठेवल्यात. आता आम्ही तुम्ही सरळ राम मंदिर दर्शन घ्यायला जायचं मित्रांनो. राम मंदिरापासून मित्रांनो शेरूघाट काही 2 किलोमीटर आहे. तुमच्याकडून पर पर्सन 20 रुपये घेतील रिक्षाचे. आता इथून परत आपण रिक्षा पकडून राम मंदिराला जायचं, जे की आम्ही फक्त इथं स्नानासाठी फ्रेश होण्यासाठी आलतो. शेरूघाट येते. अशा प्रकारे मित्रांनो सर्वजण लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वजण इथे येतात स्नानासाठी फ्रेश होण्यासाठी. आणि मित्रांनो हा खूप मोठा घाट आहे. वरती खूप मोठे म्हणजे टुरिस्ट लोकसुद्धा आलेत, म्हणजे लहान मुलांच्या ट्रिपसुद्धा आलेत. सर्वजण आंघोळ करतात. आणि मित्रांनो गुडघ्या एवढंच पाणी, जास्त काही खोल नाही आहे, तेवढंच पाणी आहे छोटंसं. आणि मस्त मित्रांनो थंड पाणी आहे. तुम्ही आला तर नक्की या इथं, स्नान करा आणि मग मंदिर दर्शन घ्यायला जा. बना रहे अभी घर गंगा किनारे घर. शेट कसं वाटतंय मग? मस्त, चांगलं वाटतंय. आंघोळ करून कसं वाटतंय? काय आंघोळ करून लय फ्रेश. तर मित्रांनो तुम्ही पण या शरू घाटावरती, शरीव रिव्हर. मस्त मित्रांनो थंड पाणी आहे, जास्त खोल पण नाही आहे. लहान मुलांसाठी व वयस्कर म्हाताऱ्या लोकांसाठी सर्वात उत्तम जागा आहे. पुढे एवढंच पाणी आहे, मस्त आहे. इथं सहल आले शाळेची. तर मित्रांनो आता आपण मागवले छोले भटुरे. पुरे तर दिलेले नाहीत, फक्त आमटी दिली आतापर्यंत. थोडेच खावा तेव्हापर्यंत. भटुरे नंतर येणार आहे. भटुरे नंतर येणार आहे. आता फक्त आमटी दिली, प्यायला आमटी प्यायची आहे. या अशा प्रकारे आल्यात पुऱ्या, 2 पुऱ्या आहेत. त्यासोबत दिले लोणचं आणि आमटी आहे. खूप भूक लागली सकाळपासून, काय खाल्लेलं नाही. खाव्यात पटापट, भूक लागली खूप. दर्शनाला पण जायचं आपल्याला. राम मंदिर बंद नहीं होता है, सिर्फ 10 मिनट के लिए 10 मिनट के लिए मतलब भोग लगता है जब, तब बंद होता है. ना मोबाइल वगैरह अलाउ है? नहीं, मोबाइल वगैरह सब प्रॉपर में लगता है. शुरू में अलाउ था ना, वो भैया जानते हैं ये पब्लिक ही बंद कराई. मंदिर जब जाओगे मोबाइल अलाउ था, लोग फोटो खिंचवाने लगे भीड़ में. हाँ तो डिस्टर्ब होने लगा. बस इसी वजह से. अरे वहाँ लॉकर लेंगे 30 रुपए का, लेंगे लॉकर 30 रुपये का. हाँ 30 रुपए लेंगे, लॉकर लेंगे, चाबी देंगे, उसी में अपना सामान रख दो, बैग वगैरह रख दो. काय दाखवा 12:30 से 1:30 बंद रहता है. 12:30 से 1:30. 1:30 बंद रहता है. साथ में 50 मीटर पे कनक भवन, ओके. वहीं पे दशरथ महल, अच्छा. वहीं पर 30 महल, सब आजू बाजू में 20-25 मीटर के अंदर महल सब होगा. जो रामायण लिखी थी, हाँ ने लिखा था, वो यही मंदिर है. देखिए के मंदिर पे आप आएंगे. हाँ हाँ. किसी गाइड को मत लीजिएगा, आप अकेले. हाँ मैं अकेले घूम रहे हैं. तो यहाँ पर चढ़वाते हैं बाबा. वो पता है हर मंदिर में होता है वो. नहीं, इस रूट पे वहाँ पे नहीं होगा. आपको जितना जगह पता है. अच्छा. बेस्ट 1 रुपये नहीं, कोई डिमांड. यहाँ पे आपको इतना बता देंगे ना राम जी के बारे में, इतना बता देंगे. एक ही दिन प्रसाद बनता है. हनुमान जी महाराज की जय.
तर मित्रांनो, तुम्ही जर अयोध्येला आला आहात श्रीरामच्या दर्शनासाठी तर सगळ्यात आधी तुम्हाला हनुमान रायाचं दर्शन घ्यावं लागेल. कारण असं म्हटलं जातं श्रीरामच्या दर्शनाच्या आधी हनुमानगडीला गेलं पाहिजे व हनुमान रायाचं दर्शन घेऊन श्रीरामाच्या दर्शनासाठी त्यांची आज्ञा घेतली पाहिजे. कारण श्रीराम लंका विजयानंतर अयोध्येला आले होते तेव्हा त्यांनी हनुमान रायांना तीच जागा राहण्यासाठी दिली होती व श्रीराम तिथे एका गुफेत राहत होते व राम जन्मभूमीवर रामकोटची रक्षा करत होते. तर मित्रांनो, हनुमानगड एका किल्ल्याच्या रूपात निर्मित आहे व मंदिराच्या आत जाण्यासाठी 79 पायऱ्या आहेत. आतमध्ये गेल्यावर मंदिराच्या गाभाऱ्यात अंजनी माताची प्रतिमा आहे व त्यांच्या कुशीत छोटेसे हनुमान विराजमान आहेत. तर मित्रांनो, आता आपण हनुमान मंदिर दर्शन घेतले. आता आपण सरळ राम मंदिर दर्शन घ्यायला जायचं, जे की मित्रांनो खूप सुंदर होतं. हनुमान मंदिर खूप मित्रांनो पब्लिक आहे, तरी पण दर्शन लवकर झालं, 20 मिनिटाच्या आत झालं. सगळीकडे आपला भाऊ छातोय, कसं आहे कुर्ता बिरता. तर मित्रांनो, सीन असं झालंय की आता आपण पोहोचलोय मंदिराच्या बाहेर. पण मित्रांनो, मंदिरामध्ये आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे ना बॅग अलाउड आहे. सगळं काय आपल्याला आतमध्ये जमा करायला लागणार आहे बाहेरच, मग आपण आतमध्ये जाणार आहे. चला मित्रांनो, आपण सर्व जमा करूयात. जर काय असेलच तर तुम्हाला मी दाखवेनच. चला. वीकेंड पण नाही मित्रांनो, तुम्ही जर आत आला तर तुम्हाला भरपूर असे लॉकर पाहायला भेटतील चप्पला ठेवण्यासाठी व मोबाईलवर बॅग ठेवण्यासाठी. तर आपण आता चप्पल ठेवले, राहिलाय फक्त मोबाईल, तो पण आपल्याला जमा करायचा आहे. बघूयात आतमध्ये जाऊन जमा करूया. खूप मित्रांनो पब्लिक आहे. त्या पोलीसवाले आम्ही दादांना विचारलं तर बोलले की दिवसातून 2 ते 3 लाख पब्लिक व्हिजिट करतं मंदिराला. चला पटापट आत जाऊया. हे मित्रांनो, मंदिरात अजून काम चालू आहे, तुम्ही बघू शकतात. हे अशा प्रकारे मंदिर आहे मित्रांनो, काम चालू आहे अजून. इकडे सुद्धा हे मंदिर आहे. हे अशा प्रकारे हे मित्रांनो, अशा प्रकारे काम चालू आहे बघा. तर मित्रांनो, संपूर्ण जगाला या मंदिराचा इतिहास माहिती आहे. तसे मुघल शासनाच्या दरम्यान या मंदिराला नष्ट केले गेले होते. 1528 मध्ये हे मंदिर तोडून ह्याच्या जागेवर बाबरी मस्जिद बांधली गेली होती. त्याच्यानंतर अनेक राज्यांनी आणि वीरांनी राम जन्मभूमीवर आपला अधिकार पाहण्यासाठी खूप साऱ्या लढाई केल्या आणि आज सुद्धा कारसेवक राम मंदिर शाळेमध्ये तो ढाचा ठेवला गेला आहे. आणि ते सत्य करण्यासाठी खूप साऱ्या कारसेवकांनी आपले बलिदान देऊन अंतमध्ये मोठा वाद व हजारो वर्षानंतर माननीय सुप्रीम कोर्ट 5 जजांच्या न्यायाने पुन्हा राम मंदिर निर्माणाचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर 9 नोव्हेंबर 2019 मध्ये मंदिर बांधण्यास सुरुवात केली. आता या पावनभूमीवर विश्वविख्यात राम मंदिर बनले आहे व त्याची भव्यता, विशालता व दिव्यता खूप झाली आहे. आणि 22 जानेवारी 2024 मध्ये प्रभू श्रीरामच्या या अलौकिक दरबारामध्ये भव्य उद्घाटन झाले व इथे रामललाला मुख्य गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठाच्या सोबत स्थापना करण्यात आली. मित्रांनो, मंदिरात दर्शनाचा टाइम सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत असतं. सो मित्रांनो, फायनली आम्ही आता मंदिरामधून बाहेर निघालो. मित्रांनो, कंप्लीट अर्ध्या तासामध्ये दर्शन आपलं झालं. मित्रांनो, एवढं छान मंदिर बांधलंय ना आणि अजून सुद्धा काम चालू आहे आतमध्ये. मित्रांनो, आतमध्ये एक राजवाडा कसा असतो, राजमहल तसं बांधायचं चाललंय आपल्या. मित्रांनो, खूप छान मंदिर आहे मित्रांनो. आणि एवढी गर्दी होती रोजची मित्रांनो, 3 ते 4 लाख लोक आरामात विजिट करत असली एवढी गर्दी आहे मित्रांनो. आणि विकेंडला तुम्ही विसरूनच जा. अतिशय मित्रांनो सुंदर मंदिर आहे. तुम्ही जर आलात तर नक्की या, खूप छान आहे. तुम्ही मित्रांनो बनारसला येणार असाल तर तुम्ही तिथून 2 तासावरतीच आहे अयोध्या मंदिर आहे, तुम्ही विजिट करा नक्की. आणि आजूबाजूला पण बघण्यासारखं बरेच काय आहे मित्रांनो. इतकं छान कोरीव काम केलंय ना. माझ्याकडे मोबाईल म्हणजे आतमध्ये कोणालाच मोबाईल अलाउड नाही. सगळं आपल्याला बाहेर ठेवावं लागतं. चप्पल, बॅग, बूट, शूज सगळं तुम्हाला बाहेर ठेवावं लागतं. जर असतं ना तुम्हाला दाखवण्यासारखं, तुम्हाला सगळं काय दाखवलं असतं. मित्रांनो, इतकं छान बांधायचं चाललंय. अजून जर मित्रांनो 5 वर्षानंतर जर तुम्ही आलात तर तुम्हाला एक राजवाडा पाहायला भेटेल. इतकं छान बांधायचं चाललंय. अजून सुद्धा काम चालू आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हे होतं फुल आम्ही बघितलं, आतमध्ये दर्शन घेतलं. आता मित्रांनो आजूबाजूला आपण अजून काय काय ते पाहायचं आहे. बघत आजूबाजूला काय काय. बोलिए ना, आप किधर से आए? किधर से आप? अमेठी से. अमेठी किधर है? यूपी मध्ये आहे. यूपी मध्ये. हाँ. पदयात्रा. ओ पदयात्रा 108 किलोमीटर. 108 किलोमीटर. कितने दिन में ये कंप्लीट हुआ? तीसरे दिन यहाँ पहुँचा हूँ. तीसरे दिन. तीसरे दिन आप लोग? हम करीबन 15-15
15,000 पब्लिक थी. 15,000 पब्लिक हो सोबत यायला. पाव की आला तू पाव किती बघ. ये प्रभु राम श्री राम जी का है. पैर में जो छाले होते हैं मुंह पे मुस्कान होता है प्रभु श्री राम का दर्शन मिलता है. बोलो जय श्री राम. थँक्यू. बहुत बहुत शुक्रिया. तर मित्रांनो अशा प्रकारे ही गौशाळा आहे बघा. मंदिराच्या बाहेरच आहे थोडं आल्यावरती. हे बघा अशा प्रकारे. तर मित्रांनो हे आहे भरत महल जे की तोडले वरून तुम्ही बघू शकतात. आतमध्ये मित्रांनो एंट्री नाही, सगळं बंद आहे. हॅलो. हाँ विजिट को डाला है. चला इथून पुढे जाऊयात. आता आम्ही तुम्ही सरळ कनक महल तिकडे निघालोय, जो की असा रस्ता आहे. आणि ह्या 2 मूर्त्या घेतल्यात मी रामलालाच्या. दशरथ इच्छा भवन हे आज जाऊया. इच्छा भवन. तर अशा प्रकारे मित्रांनो आम्ही आता इथं पोहोचलोय भरत निवास मंदिर. हे असे मित्रांनो मला बरेच पाहायला भेटतील मंदिरं, महल बिहल. हे बघा प्राचीन पादुका अखंड. ते भरतने पादुका घेऊन गेलं होतं ना, हा डोक्यावर इथेच ठेवलं आहे. ते दिसत तर नाही. हे बघा अशा प्रकारे हे असं मंदिर आहे मित्रांनो. मस्त लाईट केले, लाइटिंग. हे बघा पादुका अभी किधर रखे हैं? यहीं पे रखें. 2 मिनट बैठ जाए, दर्शन सुने, प्रसाद दे. नहीं बस इतना, हमको लेट हो रहा है. देखिए वो देख पादुका. भरत जी हैं, उनकी पत्नी मांडवी जी. हाँ. कोने में लक्ष्मी नारायण का दर्शन, नीचे शालिग्राम, बीच में राम जी का चरण पादुका, माला पहनाए रखा हुआ. नीचे देखिए. हाँ नीचे देखिए संकल्पित अपनी ज्योति. 14 कोस के अंदर अयोध्या नगरी. हनुमान जी को लड्डू का भोग लगता. यहाँ पे दीपदान होता. गौ का घी, अष्टगंध, केसर, कस्तुरी, गोलोचन. तर मित्रांनो अशा प्रकारे आत्ताचं महल होतं हे सुद्धा मित्रांनो खूप छान होतं. जे की तिथं मंदिर होतं, मस्त मूर्त्या होत्या. मित्रांनो खूप पर्यटक येतात बघा. इथं सीताराजमहल आहे. सगळी महलच आहेत मला वाटतं इथे. सीताराजमहल आहे. सीताराजमहल अशा प्रकारे मित्रांनो आहे. तुम्हाला सगळं हेच पाहायला भेटेल सीताराजमहल. पब्लिक मित्रांनो खूप येतं बरं काय का. सुरतवरून ऑदर साईडवरून मित्रांनो खूप पब्लिक येतात. कुठला तो महल हा. मित्रांनो कनक महल आणि दशरथ महल ते आता बंद झाले. ते आता 4-4:30 वाजता ओपन होईल. पण आपली ट्रेन सुद्धा आहे 5 वाजता. तर आपल्याला बाहेरून जाऊन आपण हे बघूयात आणि मग आपण आपल्या स्टेशनवरती जाऊयात. सकाळपासून आपण काही खाल्लेलं पण नाही आहे, थोडंफार खाऊयात आणि मग जाऊयात. खूप मित्रांनो मोठं आहे कनक महल आणि दशरथ महल, जे की आत्ता बंद आहे. पण 4:30 वाजता ओपन होणार आणि 5 वाजता आपली ट्रेन आहे. तर मग आपल्याला तिथे नाही जुळणार आहे. आम्ही मित्रांनो 3 दिवसाचा प्लॅन केला. आपण बोललो ऑलरेडी बनारस आम्ही एक्सप्लोर केलं आहे भरपूर होता. तर बोललो की अयोध्याला 1 दिवस आपण देऊयात, जे की नवीन खूप काय बघण्यासारखं आहे. असे स्टॉलसुद्धा तुम्हाला पाहायला भेटतील योग्य ठिकाणी. इथं आहेत का बघ 5 पाय. हा बघायचं होतं ना. नाही 4च पाय. काय सीन आहे नक्की काय माहिती. हे बघ कनक भवन आहे. तर मित्रांनो हा जो आहे हा कनक भवन आहे, पण आता बंद आहे. हा 4:30 वाजता ओपन होईल. पण आपल्याला एवढा टाइम नाही आता. अंकल कितने बजे खुलेगा? 4 बजे. तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो अशा प्रकारे हे महल आहे कनक महल, जे की आत्ता बंद आहे आणि ओपन होणार 4:30 वाजता, जे की आपल्याला आता पॉसिबल नाही आहे कारण आपली ट्रेनसुद्धा आहे. तर चला बाहेरून बाय करूयात आणि नंतर कधी नेक्स्ट टाइम आलं तर नक्की व्हिजिट करूयात. तुम्ही जर मित्रांनो ह्या रामलालाच्या मूर्तीला जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला त्यांचे पाय फक्त 4 बघायला भेटतील. ते आत्ता मला समजलं. नाही तो वेगळा. पायाच्या आंगड्या अंगुली काय बोलते हे फिंगर्स 4 नाही फक्त. 4च आहे. 5 नाहीत. ती पण आम्ही आत्ता बघितलं मूर्त्या घेतल्यावरती फक्त 4च बोट आहेत पायांना. बघा इकडे प्रसाद चालू आहे मस्त मोठा मोठा कड्या भरून. सेम मित्रांनो बनवासारखी फिलिंग यायला लागली गल्ल्या बोळातून. खूप मित्रांनो पर्यटक आहे बरं का.
रोजचे नाही म्हणजे 3-4 लाख आरामात येत असतील लोक, एवढी पब्लिक असते इकडं. पण दर्शन सुद्धा लवकर होतं, म्हणजे की खूप छान आहे. आमचं दर्शन फक्त अर्ध्या तासात झालं. शाळेची मुलं सुद्धा बघा कशी आंबोली बघत असतात. शाळेची पोरं सुद्धा खूप मित्रांनो ट्रिपला खूप येतात. सकाळी त्या कुंडात बघितलं का तुम्ही किती होते, लॉट होता लॉट. मित्रांनो रामलालाच्या पायाच्या बोटांना फक्त 4च बोट आहेत, 5 बोट नाही आहेत. त्याला फक्त 5 बोटावाले पाहिजे, जे की आम्ही नंतर ना मला समजलं की फक्त 4च बोट आहेत. नव्हती का 5 बोट? तर सर्व मित्रांनो मूर्तीला फक्त 4च बोट आहेत. सगळे आम्ही बघतोय पण 4च आहेत. मित्रांनो अशा प्रकारे हा दशरथ महल आहे, हे बघा. पण हा चालू वाटतोय, तुम्हाला मी आतून दाखवतो. हे बघा मित्रांनो दशरथ महल आहे. तर अशा प्रकारे हा दशरथ महल आहे. तुम्ही बघू शकतात किती लोक आहेत मित्रांनो आतमध्ये. तो मित्रांनो दुसरा मेला तो बंद आहे, 4 वाजता ओपन होणार आहे, पण हा चालू आहे. आय थिंक मित्रांनो पब्लिक असल्यामुळे चालू ठेवलं. हे बघा माकडं बघा, नुसतं खायला पाहिजे, नुसतं खायला. मित्रांनो आम्ही फायनली आता प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती पोहोचलो, जी की आपली वंदे भारत ट्रेन आहे ती 5:15ची आहे. बघत कधी येते. अशा प्रकारे हा प्लॅटफॉर्म आहे, बघू शकतात. जय मस्त चाललाय शिड्यांच्या वरून. सो मित्रांनो संध्याकाळचे 5:30 वाजले आणि आपण आता येऊन पोचलो आहे अयोध्या जंक्शनवरती, जे की आपली 5:30 वाजता ट्रेन होती. 10 मिनटं लेट आहे वंदे भारत. तर खूप असे मित्रांनो गर्दी झाले प्लॅटफॉर्मवरती, बघू शकतात. प्लॅटफॉर्म 1 वरती आपली ट्रेन लागणार आहे वंदे भारत, ती सुद्धा लेट आहे मित्रांनो. काय झाले काय सगळ्या ट्रेन लेट झाली. वंदे भारत होते लेट, पण एवढी नाही होत, जी की आज अर्धा तास लेट आहे. बरोबर 5:15ची होती, ती आता 5:40ला येणार आहे. तर अशा प्रकारे हा स्टेशन आहे अयोध्या. मित्रांनो खूप मस्त ठिकाण आहे अयोध्या, तुम्ही या व्हिजिट करा. खूप मस्त मंदिर आहे, जे की तुम्हाला मी नाही दाखवू शकलो. कोरीव काम एकदम मित्रांनो अतिशय सुंदर केलं आहे. प्लस मित्रांनो खूप मस्त चालू आहे म्हणजे मंदिरात बांधायचं, जे की या 3-4 वर्षात पण होणार नाही, एवढं मोठं बांधायचं चालू आहे. 3-4 वर्ष तर आरामात लागतील. 3-4 वर्षानंतर जर तुम्ही गेलात तर तुम्ही खूप मस्त वाटेल. एक मित्रांनो राजवाडा असतो महाल, तसं बांधायचं चाललं आहे. मित्रांनो इतकं पब्लिक होतं काय बोलायचं काम नाही. मित्रांनो आरामात 3-4 लाख तर लोक विजिट रोज करत असतील, हे मी गॅरंटी देऊ शकतो. कारण की मित्रांनो इतकं पब्लिक येतं ना, इतकं खूप पब्लिक होतं. आणि पोलीस तर जागोजागी आहेतच. तसं मित्रांनो हे सर्व होता आजचा प्रवास. अतिशय सुंदर मित्रांनो अयोध्या आहे. खूप मस्त फिरण्यासारखी ठिकाण आहे, जसं की हनुमान मंदिर आहे किंवा ते महल आहेत 2-3, प्लस आपलं रामलालाचं मंदिर आहे. मित्रांनो अतिशय सुंदर आहे. तर आता बघायला आपली ट्रेन कधी येते. ऑलरेडी लेट झालायच, तो जय तिकडे थांबलाय. बघत काय होते. चला ते बघा माकड तुम्हाला तिकडे पाहायला भेटतील. मित्रांनो आम्ही फायनली पोहोचलोय वाराणसीमध्ये. आता आपण बघूयात रूमसाठी काहीतरी गाडी नाहीतर काहीतरी, आणि पटापट रूमवरती जाऊयात. ऑलरेडी खूप थकलोय, फक्त ड्रायव्हर आहे. मित्रांनो वंदे भारतनं 2.5 तासामध्ये पोहोचवलं. आणि जी काल ट्रेन होती त्याने काल 4:30 ते 4:30 ना, 1 तास लेट होते. हा 2.5 तासामध्ये पोहोचवलं, पण ती 1 तास लेट होती. पण कालची ट्रेन होती ती 5 तासामध्ये त्याने पोहोचवलं.
काम भाड़ा ले कर रहे हैं 150। मजाक कर रहा था चाचा। हाँ हाँ सो मित्रांनो आपण फायनली रूममध्ये पोहोचलोय, जी की ही रूम आपण बुक केली आहे, बघू शकता जय झोपला आहे मित्रांनो। ही जी रूम आहे आपल्याला 7,000 रुपयाला पडली आहे, जे की खूप महाग पडली, कारण की मित्रांनो देवदिवाळी आहे, तर ऑलरेडी बुक ह्या आधीच फुल होतात 1 महिना आधीच। तर अशा प्रकारे ही बुक केली मित्रांनो आपण ऑनलाईन मित्रांनो 2,000 रुपये पहिले पे केले होते आणि आत्ता 5,000 पे केले, 5,500 रुपये। तर अशा प्रकारे ही रूम आहे, तुम्ही बघू शकता TV आहे, मस्त असा बेड आहे, पंखा लाईट सर्व काही, बाथरूम तुम्हाला दाखवतो, हे असं बाथरूम आहे बघू शकता मित्रांनो। मस्त रूम आहे, फक्त एकच प्रॉब्लेम आहे की घाटापासून म्हणजे मंदिरापासून ही रूम 5 किलोमीटर म्हणजे आत आहे, म्हणजे जरा आउटसाईड आहे, म्हणजे तिथं कालावा थोडा कमी आहे इथं। तर अशा प्रकारे थोडा हा प्रॉब्लेम आहे, कारण की रिक्षावाले खूप चार्ज करतात 150, 200, 300 रुपये। आता आमचे 150 रुपये घेतले प्रत्येक वेळेला मित्रांनो, जर येत जात म्हणजे असं केलं तर खूप पैसे जाणार आहेत आपले। तर बघू मित्रांनो काहीतरी करूया त्यासाठी आपण, कारण की देवदिवाळी पण आहे मित्रांनो, आपल्याला हे पण बघायचं होतं, त्यामुळे आपल्याला पैसे जाणारच आहेत। तर चला, सो काय असू दे मित्रांनो, आपण आता उद्या भेटूयात, कारण की खूप थकलो ऑलरेडी, सलग 3 दिवस झाले ट्रॅव्हल करतोय। आज अयोध्या पूर्ण फिरलं, रात्री ट्रेनमध्ये जागा नव्हती, झोप नाही भेटली, परवा पण तेच सेम हालत होती, तर खूप थकलो मित्रांनो ऑलरेडी। तर चला उद्या भेटूयात। तुम्हाला जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल लाईक, कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा। असं मित्रांनो अजून व्हिडिओ येत राहतील, तुम्ही स्टे ट्यून, बाय।